नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर मी नितीन काळे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 27 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीचा महाराष्ट्र, त्याचप्रमाणे उत्तर भारत आणि दक्षिण भारताचा हवामान अंदाज पाहणार आहोत. मित्रांनो, मागील काही दिवसामध्ये पूर्व विदर्भात आणि त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि त्या पावसामुळे खरीप आणि रब्बी हंगामातील पिकाचे बऱ्याच भागामध्ये नुकसान झालेले आहे. तर मित्रांनो, आज 27 फेब्रुवारी रोजीसुद्धा महाराष्ट्रातील जवळपास 5 विभागामध्ये ढगाळी स्वरूपाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, हे ढगाळी स्वरूपाचे वातावरण अजून 2 दिवस महाराष्ट्रात कायम राहण्याची शक्यता आहे. परंतु या ढगाळी वातावरणामध्ये महाराष्ट्रातील 5 विभागामध्ये 27 फेब्रुवारी रोजी पावसाची कुठेही शक्यता नाही. मित्रांनो, त्याचप्रमाणे 28 फेब्रुवारी रोजीसुद्धा महाराष्ट्रातील जवळपास 5 विभागामध्ये ढगाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, या ढगाळी वातावरणाचा निश्चितच रब्बी हंगामातील पिकावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे फळबागामध्ये सुद्धा याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 27 फेब्रुवारी रोजी उत्तर भारतात सांगायचं झाल्यास उत्तर भारतातील पर्वतीय भागामध्ये हलक्या प्रमाणात बर्फबारी होण्याची शक्यता आहे. कारण एक हलक्या स्वरूपाचा पश्चिमी विक्षोभ 27 फेब्रुवारी रोजी येणार आहे आणि त्याचप्रमाणे 28 फेब्रुवारी रोजीसुद्धा या हलक्या WTमुळे पहाडी भागामध्ये हलक्या प्रमाणात बर्फबारी होण्याची शक्यता आहे. परंतु उत्तर भारतातील उर्वरित राज्यामध्ये मात्र कुठेही पावसाची शक्यता नाही. परंतु वातावरणामध्ये काही अंशी ढगाळी राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, अरबी समुद्र आणि बंगालच्या समुद्रामध्ये पावसाला पोषक स्थिती असल्याकारणामुळे दक्षिण भारतातील काही राज्यामध्ये मात्र पाऊस राहण्याची शक्यता आहे. साधारणपणे केरळमध्ये बहुतांश भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे तामिळनाडूमध्ये सुद्धा 27 फेब्रुवारी रोजी हलक्या स्वरूपाचा पाऊस काही भागामध्ये होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 28 फेब्रुवारी रोजीसुद्धा दक्षिण भारतातील केरळ आणि तामिळनाडू या राज्यामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 28 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील जवळपास 5 विभागामध्ये ढगाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. परंतु पावसाची कुठेही शक्यता नाही. मित्रांनो, मार्च महिन्यामध्ये वातावरण कसे असेल किंवा वादळी पाऊस असेल का किंवा गारपिटीची शक्यता असेल का या संबंधीची माहिती आपण येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये देणार आहोत. तेव्हा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांनो.